अत्यावश्यक सेवा वगळता उद्या दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळा। दुकानं, लोकल, बस सेवा देखील बंद ठेवा। विकृती विरोधात संस्कृतीसाठी नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावं, उद्धव ठाकरेंचं आवाहन। राज्यभरात मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ। लेकी बाळींच्या भवितव्याचं जनमत करण्यासाठी उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हा, शरद पवारांचं हे आवाहन। सरकारनं पोलिसांच्या माध्यमातून दादागिरी करू नये। महाराष्ट्र बंदचा फज्जा केल्यास निवडणुकीमध्ये जनताच तुमचा फज्जा उडवेल, उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा। उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात सदावर्तेंसह इतरांची हायकोर्टात याचिका। बंद करणाऱ्यांवर कायद्यानं कारवाई केली जाईल। राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता सराफ यांचं कोर्टात स्पष्टीकरण। महाविकास आघाडीचा बंद बेकायदेशीर। पवार ठाकरे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, त्यांना अटक करावी लागेल। उद्याचा बंद गलिच्छ राजकारणासाठी, गुणरत्न सदावर्तेंची टीका। ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेवर काँग्रेस नेते नाराज। सध्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा नको, राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आणणं महत्त्वाचं। काँग्रेसमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे धोरण नको। आघाडीतला प्रत्येक पक्ष एकमेकांची जागा पाडतो, आमचा भाजपसोबतचा अनुभव, संजय राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपची साथ सोडली तर महाविकास आघाडीचीही सोडू शकतात। पवार ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची चूक कधीच करणार नाहीत, बावनकुळेंची टीका। मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या पक्षात कुणी इच्छुक नाही, आम्हाला सत्तेत परिवर्तन हवंय। राज्यातल्या जनतेला उत्तम प्रशासन देण्याची इच्छा, शरद पवारांची भूमिका। महाविकास आघाडी सत्तेत आल्यास हायकमांड ठरवेल त्याप्रमाणे मुख्यमंत्री होईल। मुख्यमंत्रीपदावरील प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। निवडणुका असल्यानं मला सुरक्षा दिली असावी। माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते। झेड+ सुरक्षा मिळाल्यानंतर शरद पवारांना शंका। कोल्हापुरात भाजपला धक्का। समरजित घाटगे तुतारी हाती घेणार। 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये कागल इथं पक्षप्रवेश। फडणवीसांना भेटून निर्णय घेतला। कार्यकर्ता मेळाव्यात घाटगेंचं वक्तव्य। मनसेकडून राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर। वणी मतदारसंघातून उंबरकर विधानसभा लढवणार। यवतमाळमधून राज ठाकरेंची घोषणा। लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी बँकेत तुफान गर्दी। नंदुरबारच्या धडगाव स्टेट बँकेत शाखेमध्ये महिलांची चेंगराचेंगरी। 2 महिलांना भोवळ आल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबत आजच सुनावणी नाही। विधानसभा निवडणुकीनंतर सुनावणीची शक्यता। कोर्ट लवकरच सुनावणीची तारीख जाहीर करणार। राज्यभरात कांद्याची आवक घटल्यानं बाजारभाव वाढण्यास सुरू। मुंबई, नवी मुंबईतील किरकोळ मार्केटमध्ये कांद्याचे दर 45 ते 65 रुपयांवर।